तुमच्याकडे गर्दी सुरू व्हायची काय सांगा? बिलकुल, कारण की आमचं गेल्या 6 महिन्यापासून या ठिकाणी सगळे कार्यकर्ते युद्ध पातळीवर कामाला लागले. युवासेना पार्टीचे जवळपास 450-500च्या वर उमेदवारी अर्ज आमच्याकडे आलेले आहे. अनेक पक्षाच्या अनेक कार्यकर्त्यांचा सुद्धा प्रवेश झालेला आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात युवासेना पक्षाचं जे पडबळ आहे त्याचं निश्चितच भाजप आणि एकनाथ शिंदेची सेना या सगळे एकत्र मिळून लढलं पाहिजे असं पालकमंत्र्यांची काल कोर कमिटीची बैठक झाली. त्यामध्ये नवनीत राणा होते, संजय कोटेची होते आणि स्वतः पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब सुद्धा होते. तर त्याच्यामध्ये आम्ही तिघी पक्ष एकत्र बसलो पाहिजे, चर्चा केली पाहिजे आणि युती करून एकत्र लढलो पाहिजे. अशा प्रकारचे मुख्यमंत्र्यांची सुद्धा पुण्यामध्ये त्यांची पण घोषणा आहे की तिथे भाजप वेगळी लढेल, राष्ट्रवादीला सोबत घेणार नाही. इथे सुद्धा अनेक मुंबईमध्ये सुद्धा कुठेच मला वाटते राष्ट्रवादीला भाजप सोबत घेत नाही आहे आणि एकनाथ शिंदेची सेना आणि युवासेना पार्टी आम्ही एकत्र या ठिकाणी लढण्यासाठी आमच्या युवासेना पार्टीची कोर कमिटीची बैठक काल झाली. त्यामध्ये सुद्धा एकमताने निर्णय झाला की भाजपचा महापौर आपल्याला बनवायचा आहे, भाजपसोबत ताकदीनं एक लहान भाऊ म्हणून काम करायचं आहे आणि या ठिकाणी महायुतीमध्ये भाजप सेना आणि युवासेना पार्टी एकत्र लढून या ठिकाणी एक हाती सत्ता आम्ही आणू. अमरावतीमध्ये अजित पवार असेल सोबत नसतात तुमच्या? नाही, त्याच्याबद्दल भाजपची सुद्धा इच्छा नाही आहे, आमची सुद्धा इच्छा नाही आहे आणि मला असं जास्त पक्ष जर सोबत राहिले तर त्या ठिकाणी कुठेतरी उमेदवारांना अन्याय होते. जे लोक अनेक वर्षांपासून काम करतात त्या उमेदवाराला उमेदवारी मिळत नाही, तर आपल्याला उमेदवाराचं आणि कार्यकर्त्याचं सुद्धा त्यांच्या मेहनतीकडे लक्ष द्यावं लागेल. त्यासाठी मला वाटतं एकनाथ शिंदेची सेना आणि भाजप आणि स्वाभिमान एकत्र लढेल. काही प्रभागांमध्ये युवासेना पक्षाचे उमेदवार आणि भाजप उमेदवार प्रभाग करत आहे, कशा प्रकारची वाटाघाटी असणार आहे? नाही, उद्या आम्ही काही भाजपची मंडळी युवासेना पार्टीची मंडळी एकत्र बसणार आहे. प्रत्येक सीटावर आम्ही चर्चा करू. कशा प्रकारे चर्चेतून प्रत्येक सीटेवर चर्चा करून आपला विनिंग कॅन्डिडेट जो राहील त्यासाठी आम्हाला एकत्र काम करायचं.